सोलापूर म्हणजे देशातील प्रमुख मेडिकल हब. असंख्य असे सुसज्ज हॉस्पिटल्स, सुपर स्पेशालिटी, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्सचा वावर, प्रगत तंत्रज्ञानावर आधारित अद्ययावत उपचार पद्धती राबवणारे मॉडर्न मेडिकल सायन्स, सर्वच पॅथींचा वाढता प्रभाव, या सर्वच बाबींचा विचार केला तर वैद्यकीय क्षेत्रात अशक्य असे काहीच नाही. तरीही नवनवीन पॅथीज, नवनवीन थेरपीचा शोध आणि संशोधन सुरूच आहे. अशाच एका अद्वितीय कामगिरीची पोचपावती देणारे डॉक्टर जाधव सर, MD इन आयुर्वेदा, यांचे योगदान खरोखरच अस्तित्वाची दखल घेणारेच आहे. डॉक्टर जाधव यांच्या अथक प्रयत्नातून आणि अभ्यासपूर्ण वैद्यकीय योगदानातून डॉक्टर जाधव आणि सौ प्रियंका जाधव या दाम्पत्यांनी आयुर्वेदीय उपचारात एक नवा इतिहास रचला आहे. नमस्कार, मी डॉक्टर विश्वनाथ जाधव, श्री विश्वविद्यालय चिकित्सालय पंचकर्म केंद्र असं माझं क्लिनिक आहे सोलापूरमध्ये, चौपाडमध्ये. 56 वर्ष वय असणारा एक पेशंट आला होता, श्री मल्लिकार्जुन खंडेराव म्हणून. ते गुलबर्ग्याचे आहेत राहणारे. त्यांना इस्चेमिक हार्ट डिसीज म्हणजे हृदयाचा एक आजार आहे तो, आणि डायबिटीस मेलायटिस नावाचा म्हणजे प्रमेह किंवा मधुमेह जे म्हणतो आपण, तो आजार होता. साधारणतः पेशंटला इन्सुलिन चालू करून एक 4 ते 5 महिने झाले होते. 4 युनिट इन्सुलिन 3 टाइम चालू होतं आणि अँटीडायबेटिक ड्रग चालू होते. पेशंट हा सोलापुरातल्या एका प्रसिद्ध हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होता एक साधारणतः 2 महिनेपर्यंत असं. आणि त्या पेशंटच्या पायाला मोठी जखम झाली होती, डायबेटिक वुंड होती ती. त्याला डायबेटिक गँग्रीन पण डेव्हलप झालेलं होतं किंवा त्या डेव्हलपिंग स्टेजमध्ये होती ती जखम. यामध्ये जखमीचे आहेत माझ्याकडे फोटो. तर 21 तारखेला मी त्या पेशंटला बघितलं, 21 जानेवारीला. त्या हॉस्पिटलमध्ये काय म्हटलं पेशंटला, म्हणजे नेमकं पेशंटला सांगितलं होतं की आपण पेशंटला अँटीबायोटिकचे डोस चालू होते, लो मॉलिक्युलर हिपेरिन चालू होतं म्हणजे रक्त पातळ राहण्यासाठी, आणि पेशंटचा पाय कट करण्याची तयारी चालू होती. त्या अनुषंगाने त्यांना तशी कन्सल्ट घेतलेली होती आणि औषधं चालू होती. आणि मी जाऊन बघण्याच्या आधी 2-4 दिवसांनंतर पेशंटचं अँप्युटेशन म्हणतात त्याला, तर ते गुडघ्याच्या खालून किंवा गुडघ्याच्या नंतर वरच्या भागातून पाय पूर्णपणे कापून टाकला जाणार होता त्या पेशंटला. आणि आपण 4 दिवसाच्या आतमध्ये त्या पेशंटचं पायाची जखम पूर्णपणे भरून आली आहे ट्रीटमेंटने, आपल्या आयुर्वेदिक औषधांनी. यामध्ये आपण जखमेचं ड्रेसिंग आयुर्वेदिक पद्धतीने पूर्णपणे, नंतर व्रणधूपन, व्रणरोपण आणि व्रणशोधन असे 3 प्रकारचे ट्रीटमेंटने आपण त्याचा पाय बरा केलाय. यामध्ये आपण पेशंटला लो मॉलिक्युलर हिपेरिन 2 दिवस आधीच थांबून पेशंटच्या पायाला ज्या ठिकाणी गँग्रीन आहे त्याच्या वरच्या बाजूला आपण जळू लावल्या होत्या. म्हणजे गँग्रीनचा भाग सोडून एक 4-5 बोटं सोडून वरती आपण जळू लावल्या होत्या. त्यामुळे अशुद्ध रक्त पूर्ण बाहेर काढता आलं तिथून. आणि नंतर पेशंटला पोटातली औषधं, अँटीडायबेटिक औषधं, व्रण शोधनासाठी औषधं आणि पोटातली काही औषधं आपण रस औषधी वगैरे चालू केली होती. जलकवचरण, पोटातली औषधं आणि आयुर्वेदिक खाण्यापिण्यातली काही पथ्यातल्या महत्वाच्या गोष्टी, उदाहरणार्थ फक्त नाचणीचं भाकरी आणि तूप, ह्याच्यावरती आजही पेशंट 15 दिवस झाले तेच खातोय फक्त. पण जखमीत इतके मिरॅक्युलस बदल झाले की पूर्णपणे ती जखम भरते आहे, तिथला पू कमी झाला, नंतर जखमीतला घाण वास कमी झाला. आणि आज पेशंटचा कॉन्फिडन्स इतका वाढलाय की बापरे आता अँप्युटेशनची गरज नाहीये. आणि आपण जखम किंवा पेशंटला ज्यावेळेस लाईव्ह बघाल त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल. मी आधीचे फोटो तुम्हाला दाखवेन, रिपोर्ट दाखवेन, आणि सध्याची पेशंटला पण प्रत्यक्षात भेटल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की अँप्युटेशन ही पूर्णपणे त्या पेशंटची ट्रीटमेंट नसून पेशंटचं ब्लड शुगर सुद्धा आता इन्सुलिन 4 युनिट चालू आहे, ते पण आपल्याला बंद करता येऊ शकतं. आणि इस्चेमिक हार्ट डिसीज सुद्धा आपण आयुर्वेदिक पद्धतीने बऱ्याच चांगल्या पद्धतीने त्याला रिलीफ देऊ शकतो. त्या ह्याच्यामध्ये आता किती टक्के कमी झाले असं पेशंटची जखम 4 दिवसात मोर दॅन 20 to 30% रिकव्हर झाली. आफ्टर दॅट आपण व्रणधूपन आणि औषधाचे काही प्रयोग वेगवेगळे करत राहिलो आणि त्याच्यानंतर ती जखम साधारणतः एक 10 ते 12 दिवसामध्ये बऱ्यापैकी भरून आली. फक्त आता वरती जखमेची जी खपली असते किंवा स्कार जो असतो तो आहे आणि ते निघून जाईल आणि नॉर्मल पाय पूर्णपणे होईल असं एक चित्र दिसतं. मल्लिकार्जुन शंकरप्पा खंडेराव फ्रॉम गुलबर्गा. क्या है तकलीफ, क्या है आपको? मेरे को पाँव का तकलीफ है. गाड़ी का स्टैंड लगने से मैं नेगलेक्ट किया, उसको मैं ध्यान नहीं दिया, इतना लगाना बोले छोड़ दिया. तो 20 दिन के बाद यहाँ सोलापुर में आया. 15 दिन इलाज करने के बाद रहकर क्या बोला मेरे को,
खंडेराव जी, आपका खून का सप्लाई नहीं है और मेरे ख्याल से यहाँ तक पाँव काट करना पड़ता है, तो मेरा पाँव कट करने से मेरे को इंजेक्शन दे दो जरा मरने का, पाँव कट के मैं पिटता नहीं होके बोला। उसके बाद वहाँ पर मेरा एक फ्रेंड डॉक्टर था, डॉक्टर संजय मैडम। तो क्या हुआ? तो संजय बोला मेरे को, अरे मेरे को ही गलती हो गया साहब, आपको सही जगह पे नहीं ले गए, आपको सही जगह पे लेके जाता हूँ, मेरा एक डॉक्टर दोस्त है उसके पास लेके जाता हूँ। इनको खुद को डॉक्टर को वहाँ लेके आए तो वहाँ दरवाजा बंद करे, कोई भी अगर आ गए तो खाना खाने बोलना, इतना टाइम पास करके उन्होंने खुद को देख लिए। तो अभी तकलीफ है क्या? कम हुआ है पहले से? पहले से यहाँ आने के बाद तकलीफ कम हो गया। तकलीफ कम हुआ है, चुटचुटाने का वो कभी कभी गुलगुल होता है, लेकिन अच्छे लोगों को मैं पूछने के बाद वो लोग बोले जब गुलगुल होता बोले तो रिकवर हो रहा है। रिकवर हो रहा है। हाँ, तो भी अभी फिलहाल पहले से अभी बेहतर है। पहले से मेरे ख्याल से 8 आने। हाँ, अभी आयुर्वेदिक डॉक्टर की ट्रीटमेंट कितने दिन से शुरू है? 13 दिन होते, 13-14 दिन। 13 दिनों में फर्क